नमस्कार. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी अमेय बोरकर घेऊन आलोय महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा रंजक कार्यक्रम, अर्थातच आपला महाराष्ट्र. चला तर सुरू करूया आपल्या महाराष्ट्राची ही रंजक सफर. आपल्या महाराष्ट्राचा मान, सन्मान आणि अभिमान म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची 395वी जयंती सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. चला तर या ऐतिहासिक क्षणांचे आपणही साक्षीदार होऊया आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानवंदना देऊया. शिवजयंतीचा मुख्य सोहळा शिवजन्मस्थळी अर्थात शिवनेरी किल्ल्यावर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या उपस्थितीत साजरा झाला. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शिवाई देवीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर सुवासिनींनी शिवरायांचं बालरूप असलेला पाळणा झुलवून पाळणा गायला. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत लाखो शिवप्रेमी शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. यावेळी युवा पथकांनी शिवकालीन शस्त्र आणि खेळांचं प्रदर्शनही केलं. राज्यातले गड किल्ले आम्हाला मंदिरासारखेच प्रिय असून असं सांगत तिथली अतिक्रमण हटवून किल्ल्यांचं संवर्धन आणि विकास करण्याची ग्वाही माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात दिली. छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. या दृष्टीने सातत्याने आपण काम करतोय. त्यातल्या अडचणी आपण दूर करतो. स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेले आहेत. शिवनेरीचं रूप आपण पाहतोय. याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतो. मला सांगताना आनंद वाटतो, आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमणं काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. काही झालं तरी अतिक्रमणं त्या ठिकाणी राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक होते. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन राज्यकारभार चालवण्यासाठी एक ऊर्जा मिळते असं माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. या महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही संघर्ष करत असतो. शिवछत्रपतींच्या तलवारीने कोरून काढलेले स्वराज्य आपल्याला मिळाले. या महाराष्ट्रात शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध आहे. आमचे सर्व सहकारी, आमची सर्व टीम आजवर कल्याणकारी राज्यासाठी प्रयत्न केले आणि यापुढेही प्रयत्न करत राहतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. छत्रपती शिवरायांनी उभारलेले किल्ले हे सर्व नागरिकांचं प्रेरणास्थान आहेत. या सर्व किल्ल्यांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात दिली. आजच्या काळातही शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची तत्वे तितकीच महत्वाची आहेत. सामाजिक एकोपा, न्याय, सुशासन आणि लोककल्याण हे शिवरायांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्यांच्या विचाराचा वसा पुढे नेताना सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावं
हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल. महाराष्ट्रात सर्वत्र शिवजयंती प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात साजरी झाली. भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण अर्थातच FSSAI पश्चिम विभाग यांच्या वतीने नुकतंच स्वच्छ आहार संकल्प या सामूहिक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कुठे? अहो, ठाण्यात. स्वच्छ आहार संकल्प. काय बरं घडलं असेल या शिबिरामध्ये? कोणते मुद्दे चर्चिले गेले असतील असे प्रश्न पडलेत ना? मलाही पडलेत. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता आपण थेट त्या शिबिरात जाऊया आणि अधिक माहिती जाणून घेऊया, म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चटकन मिळतील. केंद्रीय आयुष राज्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा स्वच्छ आहार संकल्प कार्यक्रम आयोजित केला गेला होता. तसंच FSSAIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये श्रीमती प्रीती चौधरी IRS क्षेत्रीय संचालक पश्चिम विभाग यांच्या उपस्थितीमध्ये इतर प्रतिष्ठित पाहुण्यांनी देखील उपस्थित राहून या कार्यक्रमाला संबोधित केलं. तो जैसा आपने पूछा कि खाद्य सुरक्षा से लेकर हम क्या क्या महत्वपूर्ण काम कर रहे हैं, तो मैं आपको सबसे पहले बताऊंगी कि भारत में रोजगार का एक सबसे बड़ा साधन होता है स्ट्रीट फूड वेंडिंग. मुंबई शहर की ही अगर बात करें तो 3000 स्ट्रीट फूड वेंडर्स कम से कम होंगे जिनके पास में BMC के साथ में रजिस्ट्रेशन है. और उसके अलावा भी बहुत सारे खाद्य विक्रेता ऐसे हैं जो सड़कों के किनारे अलग अलग गलियों में सब जगह बैठकर खाद्य उत्पादन से संबंधित काम कर रहे हैं. तो जब हम सुरक्षा की बात करते हैं तो ये सुरक्षा हमें सिर्फ दुकान में या पैकेज्ड फूड के लिए नहीं करना है. इसको हमें मुहैया करना पड़ेगा हर गली चौराहे नुक्कड़ पर. और इसके लिए हमारे महत्वपूर्ण मुख्य बिंदु जहाँ पर हमें ध्यान देना है वो हमारे स्ट्रीट फूड वेंडर्स ही हैं. तो अगर आप इसको पूरे होल पर्सपेक्टिव को देखें जिसमें खाद्य सुरक्षा जो है अहम मुद्दा है, इसके केंद्र पर है, तो वहां पर सबसे इम्पोर्टेंट जो है हम इस पूरे पटल पर जो है स्ट्रीट फूड वेंडर्स के सोशल और बिहेवियरल एस्पेक्ट को करेक्ट कर सके. ये हमारी मुहिम है. इसको हमने मुंबई के BMC ऑफिस के साथ में भी एक MOU के रूप में साझा किया है, जहां पर हमने कमिट किया है कि हम 10,000 से ज्यादा लोगों की ट्रेनिंग इस प्रोग्राम के माध्यम से करवाएंगे. और ऐसे अब तक तकरीबन 7 प्रोग्राम हो चुके हैं मुंबई और मुंबई के उपनगरों में मिलाकर, जहाँ पर 3,500 से ज्यादा लोगों को ट्रेनिंग दी जा चुकी है. तो हमारा उद्देश्य ये है कि एक जो हमारे फूड विक्रेता है, खाद्य विक्रेता है, उनके सोशल और बिहेवियरल एस्पेक्ट पर चेंज कर सके, उन्हें हाइजीन से संबंधित जानकारियां प्रदान कर सकें और एक सजग तरीके से उनको काम करने के लिए इन्वॉल्व कर सकें. जो काम वो ऑलरेडी कर रहे हैं उसमें स्वाद और स्वस्थ दोनों चीजें भी शामिल है. स्वस्थ मराठी का एक शब्द होता है जिसका मतलब होता है सस्ता, किफायती. तो स्वाद और स्वस्थ तो ऑलरेडी वहां पर है ही. हमने इसे 2 और शब्दों के साथ जोड़ा है, स्वच्छ और स्वस्थ के साथ में. तो हमारा प्रयास ये है कि जो वो बना रहे हैं उसमें स्वच्छता कैसे शामिल किया जा सके और उसके साथ में स्वस्थ भोजन के ऊपर उन्हें कैसे जानकारी दी जा सके. ये हमारा एक पूरा प्रयास है और ये एक मुहिम है जिससे आगे चलते जाना है जब तक कि हमारे हर स्ट्रीट फूड वेंडर को जो मुंबई शहर और उसके उपनगरों में है उनमें से हर किसी को ट्रेनिंग दे दी जा चुकी हो. महाराष्ट्रातील रंजक घडामोडींची ही सफर अशीच सुरू राहील. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र.
आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण। भगवान शिवशंकराची आराधना उपासना करण्याचा तसंच आयुष्यातील अंधार अज्ञान यांच्यावर मात करण्याचं स्मरण देणारा हा सण। अलीकडेच महाशिवरात्रीचा हा उत्सव सर्वत्र अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा केला गेला। चला तर या मंगलमय उत्सवाची काही मंगलमय क्षणचित्र पाहूया। महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी उसळली होती। सारं वातावरण शिवभक्तीने भारून गेलं होतं।
अलीकडेच मुंबईमध्ये इंडियाज क्विअर फ्युचर्स या एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. इंडियाज क्विअर फ्युचर्स म्हणजे नक्की काय जाणून घ्यायचं ना? चला तर क्षणाचाही विलंब न लावता आपण या कार्यक्रमाबद्दल माहिती जाणून घेऊया. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप, राधिका पिरामल, कार्यकारी संचालक VIP इंडस्ट्रीज अँड ट्रस्टी दसरा UK आणि केशव सुरी फाउंडेशनने दसरा या संस्थेच्या सहकार्याने भारतातील पहिला LGBTQ साठी द प्राईड फंड स्थापन करण्याची घोषणा या कार्यक्रमात केली. गोदरेज DI लॅबचे प्रमुख परमेश शहानी यांनी आपल्या भाषणात या द प्राईड फंड स्थापन करण्याचा उद्देश उपस्थितांसमोर मांडला. या कार्यक्रमात दसरा संस्थेने अगेन्स्ट ऑल ऑड्स ॲडव्हान्सिंग इक्विटी फॉर इंडियाज LGBTQ+ कम्युनिटीज या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला. आता मी तुम्हाला पुन्हा घेऊन जाणार आहे ठाण्यामध्ये. ठाण्यातल्या माजिवडा परिसरातील श्री चांगाई देवीच्या उत्सवामध्ये 1982 सालापासून साजरा होत असलेला हा उत्सव 2 दिवस चालतो आणि या उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. चला तर या जल्लोषपूर्ण वातावरणात साजऱ्या झालेल्या उत्सवाची काही मंगलमय क्षणचित्र पाहूया. चांगाई देवीचा हा उत्सव म्हणजे देवीच्या भक्तगणांसाठी आनंदाची एक पर्वणीच असते. देवी मातेची यावेळी वाजत गाजत पालखी काढली गेली. भक्तगणांची अलोट गर्दी यावेळी उसळली होती. या उत्सवाचं औचित्य साधून 2 दिवस जत्रा सुद्धा भरवली गेली होती. माजिवडे ग्रामस्थ संस्था आणि चांगाई देवी कमिटीतर्फे या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी नगरसेवक श्री रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देवीच्या उत्सवाचं खूप सुंदर नियोजन करण्यात आलं. नगरसेविका सौ निशा रवींद्र पाटील यांचा सुद्धा या उत्सवाच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. या वैविध्यपूर्ण घडामोडी बघता बघता पुन्हा झाली आहे वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय औषधी प्रणाली आयोगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने 20 फेब्रुवारी रोजी देश का प्रकृती परीक्षण अभियान याच्या पहिल्या टप्प्याच्या पूर्ततेचं औचित्य साधत एका भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या दिमागदार सोहळ्याचे आपणही साक्षीदार होऊया. या सोहळ्याला आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार माननीय श्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री माननीय श्री प्रकाश आबिटकर, मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, राष्ट्रीय भारतीय औषधी प्रणाली आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत पुजारी यांची मुख्य उपस्थिती होती. नमस्कार, मी वैद्य समीर गोविंद जमदग्नी. आयुष मंत्रालय आणि भारत सरकार यांच्यातर्फे दिला जाणारा जो धन्वंतरी पुरस्कार आहे तो 2024चा आपल्याला मिळाला आत्ता. आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये केलेले जे काम आहे त्याच्या संदर्भामध्ये हा पुरस्कार दिला जातो. तरुण पिढी जी आत्ताची आहे ती आयुर्वेदाकडे वळण्यासाठी जे काही काम करायला लागतं ते आपल्या दवाखान्यामध्ये खाजगी पातळीवरती आपण खूप मोठ्या प्रमाणात करतो आणि त्याची सरकारने दखल घेतलेली आहे. हा पुरस्कार घेत असताना जो आयुर्वेद शिकवला गेला आपल्याकडून
तो आपल्याला आयुर्वेद खूप येता म्हणून शिकवला गेला असं झालेलं नाही आहे. तर मुलांना शिकवताना आपल्याला आयुर्वेद चांगला समजावा या हिशोबाने आपण हे काम करत होतो आणि त्याची सरकारने दखल घेतली, लोकांनी दखल घेतली आणि हा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे. धन्यवाद. लोकांना यातनं असा संदेश द्यायचा आहे की आपलं शास्त्र जे आहे आयुर्वेद, योग आणि आयुर्वेद हे भारताचे श्वासोश्वास आहेत. तर या दोघांचा जर फायदा करून घेतला गेला तर बरीचशी आर्थिक गणितं सुद्धा भारताची जी आहे ती चांगल्या पद्धतीने सुटणार आहेत. नवीन वनस्पतींचं संवर्धन करताना पर्यावरणाचा विचार जो आहे तो सुद्धा त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपोआप केला जाणार आहे. आणि दिनचर्या, ऋतुचर्या या रसायन अध्याय याचं जर लोकांनी पालन केलं तर संपूर्ण भारतवर्षाचं आणि समाजाचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहणार आहे. आपल्या महाराष्ट्राला लोककलांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. या लोककलांचा जितका अभ्यास करावा तितका कमीच. या लोककलांच्या अभ्यासातून त्यांचे विविध पैलू आपल्यासमोर उलगडत जातात. या लोककलांचं विविधरूपी विश्व आपल्यासमोर उलगडले डॉक्टर प्रकाश खांडगे यांनी त्यांच्या नवीन पुस्तकातून, ज्याचं नाव आहे लोकरंग नायिका. 25 फेब्रुवारी रोजी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. चला तर आपण थेट जाऊया लोकरंग नायिका या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये. ज्येष्ठ लोककलावंत पद्मश्री मंजम्मा जोगती यांच्या हस्ते लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर प्रकाश खांडगे यांनी लिहिलेल्या लोकरंग नायिका या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे लोकरंग हा कार्यक्रम सादर करण्यात आला. आपल्या सर्वांचंच आपल्या आईप्रमाणेच आपल्या मातृभाषेवर प्रेम असतं. अर्थातच तुमचं, माझं, आपल्या सर्वांचं आपल्या मराठी भाषेवर प्रेम आहे. आणि हे प्रेम व्यक्त करण्याचा सुयोग्य दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिवस, अर्थातच 27 फेब्रुवारी. चला तर या महत्त्वपूर्ण दिवसाची तितकीच महत्त्वपूर्ण झलक पाहूया. आज 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस. हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज एका कवितेत लिहितात, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. किती सुंदर अशा पद्धतीनं वर्णन केलं नाही. आपली मराठी भाषा खरोखरच एक अभिजात भाषा आहे आणि तसा बहुमूल्य असा गौरव आपल्या मराठी भाषेचा देखील झालेला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मराठी भाषेबद्दल म्हटलंय, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. आपली मराठी भाषा म्हणजे अमृताहूनही गोड असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. ही भाषा मधाळ आहे, ही भाषा मृदू आहे. या भाषेचं सौंदर्यच मुळी अवर्णनीय आहे. मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. माझा मराठाची बोलू कौतिके, परी अमृताते ही पैजासी जिंके,
ऐसी अक्षरे रसिके मेळवेन, असा आत्मविश्वास या माय मराठीला संत ज्ञानेश्वरांनी दिला. झुंजू पाट झाली, झुंजू मुंजू पाट झाली, पूर्वेला लाली आली, पूर्वेला लाली आली, फिर फिरती राणी बनी पाखर, जीवाचा मैत्र ढवळ्यान पवळ्या, शेताला घेऊन चाल र. पण आपल्या आशीर्वादानं मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मराठी भाषेचा विभाग हा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतो. कारण इथे शोभणे सर देखील आहेत, सदानंद मोरे साहेब देखील आहेत. आमच्या विभागाची 17 बृहन मंडळं, मराठी मंडळं ही परदेशामध्ये चालतात आणि आता ती 17ची बृहन मंडळं 50 करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे आणि त्याला देखील आम्हाला फार मोठ्या पद्धतीनं यश येत आहे. पुण्यामध्ये झालेलं विश्व मराठी संमेलन असेल, याच्यानंतर मराठी भाषेसाठी होणारे निरनिराळे उपक्रम असतील. मला सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की हे उपक्रम चालू करत असताना आणि या वर्षीचं हे मंत्रिपद भूषवत असताना आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग तुमच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो. अर्थातच हा प्रत्येक भाग पाहताना मला खात्री आहे तुम्हाला निश्चितच आनंद मिळत असेल. हा आनंद तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे, पण आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर आमच्याशी संपर्क साधू शकता. तोपर्यंत मात्र या भागाची इथे सांगता करण्याची मला अनुमती द्या. नमस्कार.